ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेकडनं आणि जिल्हा प्रशासनाकडनं संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि 2 ऑक्टोबरला लाखो भाविक देशभरातून लाखो बौद्ध बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून परिसरातील हॉस्टेल्स त्यासोबतच सभागृह आणि इतर ज्या सरकारी इमारती आहेत त्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या मुख्य सोहळ्यात म्हणजे 2 तारखेला सायंकाळी जो मुख्य सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये राजकीय व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मुख्य सोहळ्यात यावर्षी कुठलाही राजकीय व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी नसणार असं सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण तयारी या ठिकाणी बघू शकतो। या देशभरातून लाखो बांधव या ठिकाणी येणार आहेत। 2 तारखेला आजपासून धम्मदीक्षा सोहळा 3 दिवसाचा सुरू झालेला आहे। त्यासाठी महानगरपालिकेकडनं या परिसरामध्ये 1000 टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे। पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। व्यवस्था जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे यावेळेच्या मुख्य सोहळ्यात कुठल्याही राजकीय व्यक्तीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।